ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांना एखाद्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी गाडी लावली की फाईन मारला जातो, तर हे जे BMC आणि जे ट्रॅफिकवाले आहेत ह्या लोकांना कोण फाईन मारणार हे पण पाहणं गरजेचं आहे। यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। चुकीच्या ठिकाणी पार्किंग केली तर ट्रॅफिकवाले तर त्रास देतातच। आता ही गाडी बघा, ही गाडी एका व्यक्तीची आहे। ही गाडी लावलेली कुठे? या ठिकाणी लावलेली गाडी। हा जो कम्प्युटरवाला आहे, इन्फो कम्प्युटर एज्युकेशनवाला, यांनी काय केलंय की या ठिकाणी कोणी गाडी लावू नये म्हणून या ठिकाणी या मोठ्या मोठ्या कुंड्या आणून ठेवल्या आहेत आणि अशा कुंड्या लावून जागा BMCची जागा आहे ना ती बळकावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून पण केला जातोय। गाडी इथे लावली ती काढून या ठिकाणी लावली गाडी आणि ही एकदम रोडवरती गाडी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि या ठिकाणी खूप साऱ्या गाड्या पार्किंग केले जातात। हा जो गाडीवाला आहे, चार्जिंगच्या गाड्या आहेत, हे लोक भाड्याने गाड्या देतात। ह्याच्या सडलेल्या गाड्या आहेत बघा, या गाड्यांवरती तुम्ही जरा जवळून कॅमेरा मारा, बघा गाड्या कशा लावलेल्या आहेत या ठिकाणी। या ठिकाणी अशा गाड्या लावलेल्या आहेत। प्लस तुम्ही त्या साईडला या, त्या साईडला दाखवतो तुम्हाला, त्या साईडला गाड्या बघा कशा लावल्या आहेत, पूर्ण गाड्यांची रांगच लावले। इथून या साईडने तुम्ही बघा, हळूहळू गाड्या डबल टिबल पार्किंग केलेल्या आहेत गाड्या पूर्ण लाईनीमध्ये। आता ह्या गाड्यांचा व्हिडिओ आपण पूर्वी पण बनवलेला, पण तरी सुद्धा प्रशासन झोपेमध्ये आहे। प्रशासनाला काय पडलेले नाही। सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी गाडी कुठे लावली की ट्रॅफिकवाले येतात, BMC वाले येतात, त्या लोकांना त्रास देतात, सामान्य जनतेला। इकडे स्थानिक राहणारे की रहिवासी आहेत जे आपल्या इकडे आहेत ते तुम्हाला सांगतील की काय। मी तर स्थानिक रहिवासी असून इथं आमच्या भगतसिंगनगर मध्ये गाडी लावण्याची जागा मिळत नाही म्हणून आम्ही ते रोडवरती गाड्या लावतो। पण इथं गाडी लावली तरी आमची गाडी बघा, रात्री मी इकडे गाडी लावली, ती गाडी काढून रोडवरती लावली आणि या बॅटरीवाल्या गाड्या पूर्ण इथे लावतात। इथं प्रशासन काही कारवाई करत नाही। इथं पूर्ण त्याच्या गाड्या भंगार अशा पडलेल्या, पूर्ण लाईनशिप म्हणजे 50 गाड्यांच्या अशाच बेकायदेशीर उभ्या आहेत। आणि जर आम्ही गाडी कुठली लावली तर लगेच RTO वाल्याला फोन करतात, RTO वाले येऊन आमच्या गाड्या घेऊन जातात आणि आम्हाला फाईन लावतात। आता आम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब, आम्ही भगतसिंगमध्ये राहणारे स्थानिक रहिवासी आम्ही तर राहतो, तर आम्ही गाड्या लावणार तरी कुठे? तिथं आम्हाला इकडे पार्किंग दिले, पार्किंग लावलं तर इथं कम्प्युटरवाला आहे, त्या समोर त्याने कुंड्या ठेवल्यात आणि ते जागा त्यांनी स्वतःची ब्लॉक करून ठेवली। जळकीवरती रस्ता आहे तो बघा, फुटपाथवरती देण्यासाठी आलेला आहे, पण तो त्याने त्या जागेसमोर कुंड्या ठेवल्या आणि त्या रस्ता ब्लॉक करून ठेवला, कारण की त्याची स्पेशल जागा आहे अशी तो वापर करत आहे। की कशा प्रकारे आता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघा गटार आहे, ही गटार याच्या खाली आणि या गटारावरती पूर्ण गाड्या लावलेल्या आहेत, पूर्ण लांबच्या लांब। BMCचे लोक येणार, जे साफसफाई कर्मचारी येतात, ते त्यांना साफ करायला जागाच भेटत नाही। आता तुम्ही बघा याच्या खाली बघा किती घाण आहे। या गाड्या आत्ताच्या लावलेल्या नाहीत, या किती महिन्यांपासून या गाड्या आहेत, त्याच्या खाली घाण साचलेली आहे, कचरा साचलेला आहे। त्याकडे BMCचं लक्ष नाही, ट्रॅफिकवाल्यांचं लक्ष नाही, त्यांनी रोगराई होईल त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। पद्धतीने ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांना एखाद्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी गाडी लावली की फाईन मारला जातो, तर हे जे BMC आणि जे ट्रॅफिकवाले आहेत ह्या लोकांना कोण फाईन मारणार हे पण पाहणं गरजेचं आहे। यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। बस झालं।